नमस्कार, मी हर्षाली. डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण मधुमेह या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत महाराष्ट्रातील महिला डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर दक्षता पाध्ये. आणि तुमच्याकडे मी येते, आपल्या दैनंदिन व्यवहारात तुम्ही मधुमेही महिलांमध्ये कोणत्या प्रकारचे जे कॉमन लक्षणे जे आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? खूप छान प्रश्न आहे. ॲक्च्युली काय आहे की वय जसं बदलतं तसं तुमच्या समस्या बदलतात. तर मी पाठवून सुरू करेन की जेव्हा खूप जीर्ण म्हणजे वृद्ध बायका असतात त्यांच्यामध्ये जेव्हा मधुमेह चं प्रमाण वाढतं तेव्हा काय होतं की सगळ्यात पहिल्यांदा विस्मरण व्हायला लागतं. पेशंट खूप काही गोष्टी विसरायला लागतात बायका, आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण दे आर द होम मेकर. तर विस्मरण होतं आणि त्यांच्यामध्ये जे जॉईंट्सचे प्रॉब्लेम्स असतात, आर्थरायटिस आहे किंवा बोन्सचे प्रॉब्लेम्स आहेत, ते मधुमेही वृद्ध बायकांमध्ये वाढलेले असतात. मग त्याच्या आधीची जी स्टेप आहे ती मेनोपॉजची स्टेप आहे. तर मेनोपॉजमध्ये काय होतं की मेनोपॉजचे एक सिम्पटम्स असतात की खूप चिडचिडेपणा असतो किंवा डिप्रेशन येतं, आणि बऱ्याच वेळा हे डायबिटीसला सांगितलं जातं की तुला डायबिटीस आहे त्याच्यामुळे तुला हे होतंय. तर त्यावेळेस समजून घेतलं पाहिजे की मेनोपॉज आणि डायबिटीस हे खूप विचित्र कॉम्बिनेशन आहे आणि दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळल्या पाहिजेत. मग त्याच्या आधीची एक स्टेज असते जी प्रेग्नन्सीची असते. प्रेग्नन्सी आणि डायबिटीज हे तर अतिशय नाजूक विषय आहे आणि बाळाबरोबर त्या महिलेची पण काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं. तर आहार, व्यायाम आणि खूप गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. तर प्रेग्नंट बाईची पण काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं. आणि आत्ता हल्ली पाहिलं जातं की अतिशय म्हणजे प्युबर्टल एजमध्ये म्हणजे 15 वर्षाच्या मुली किंवा 12 वर्षाच्या मुलींमध्ये पण मधुमेहाचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जीवनशैली बदललेली आहे आणि मुलींची वजनं खूप वाढलेली आहेत. तर ह्या समस्या ज्या बघितल्या जातात ह्या वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बघितल्या जातात आणि प्रत्येक वेळेला त्या वेगवेगळ्या प्रकारेच मॅनेज करायला लागतात किंवा हाताळायला लागतात. बरोबर. डॉक्टर दक्षता पाध्ये, तुमच्याकडे येते. डायबिटीजचा महिलांच्या गरोदरपणावर काही परिणाम होतो का आणि त्याचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो का? खूपच रेलिव्हंट क्वेश्चन आहे, प्रश्न आहे हा. आजकालच्या काळामध्ये काय झालेलं आहे की आपण म्हणतो की स्त्री आणि पुरुष अगदी सेम आहेत किंवा जेंडर इक्वॅलिटीबद्दल बोलतो, पण एक प्रजननाचा एक काळ असतो प्रत्येक स्पीशीजसाठी. प्राण्यांमध्ये पण, पक्ष्यांमध्ये पण, तसाच माणसांमध्ये पण असतो. तर आजकाल हे करिअर किंवा कॉम्पिटिशनच्या पाठी बायकांचं जे प्रेग्नंट राहण्याचं वय जे 30च्या पलीकडे गेलेलं आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जसं वय वाढत जातं तसं तसं तुम्हाला त्या प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. पण जसं वय वाढत जातं तसं तुमचं जे अंडाशय असतं त्या अंडाशयाची जी क्वालिटी असते ती पण फार कमी दर्जाची होत जाते. त्यामुळे इन्फर्टिलिटी म्हणजे काय की त्या बाईला मूल राहत नाही आहे. तर मूल न राहण्याचं सगळ्यात पहिलं आजकाल हेच कारण आहे की एक तर वजनं वाढलेली आहेत, सिटिंग जॉबमध्ये आहेत, बायकांना घर आणि बाहेरचं सगळं बॅलन्स करायचं आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त स्ट्रेस लेवल वाढलेली आहे. आणि स्ट्रेस हॉर्मोन्स वाढले की तुमच्या शरीरातलं इन्शुलिन काम करायचं बंद होतं. ह्याला काय म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स. आणि एकदा का तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स आला की जसं डॉक्टर सोनाली म्हणाल्या, PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज ही अगदी इन्फर्टिलिटीची सुरुवात असते. आणि त्याच्यानंतर इन्फर्टिलिटी म्हणजे तुमचे अंडाशय काम करत नसल्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. आणि जेव्हा केव्हा 30 नंतर प्रेग्नन्सी राहते तेव्हा बऱ्याच वेळा मग मधुमेहाचा धोका वाढतो. आणि मधुमेहाचा धोका भारतीयांना इतका आहे की दर 10 गरोदर बायकांमध्ये एक बाई प्रेग्नंट आहे. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये दर 5 गरोदर बायकांमध्ये एक बाई डायबिटिक प्रेग्नंट असणार आहे. सो हे सगळं आपण समजून उमजून घेतलं पाहिजे. आपली लाईफस्टाईल किंवा जीवनशैली सुधारली पाहिजे. आणि प्रेग्नंट राहण्याचं म्हणजे गरोदर राहण्याचं वय हे 25 किंवा 27च्या पुढे नाही गेलं पाहिजे. पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचे? आहार, व्यायाम आणि औषधं आणि मॉनिटरिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्या सगळ्यांबरोबर इम्पॉर्टंट आहे की बायकांनी थोडं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे की फॅमिलीसाठी एवढा आपण वेळ देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येक बाईने हे स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. मी जसं एका पिक्चरचं नाव घेणार आहे, बाई पण भारी देवा, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर हे प्रत्येक बाईने लक्षात घेतलं पाहिजे की आपला कॉन्फिडन्स कुठेही कमी होऊ द्यायचा नाही आहे डायबिटीसमुळे.
दुसरी गोष्ट आणि हॅपी राहणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आनंदी राहाल तर तुमच्या शरीरातलं इन्शुलिन आपोआप काम करायला लागेल. मी मगाशच्या प्रश्नात सांगितलं होतं की स्ट्रेस हॉर्मोन्स वर गेले की तुमची शुगर वाढणार, इन्शुलिन काम करणार नाहीये. ओके. सो स्वतःवर प्रेम करा आणि खुश राहा. तुम्ही मधुमेहावरील चर्चेद्वारे फेसबुक पेजवर सामील होऊ शकता. यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ही मधुमेह पेज आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात इतकंच. आपण इथेच थांबूया. नमस्कार.